हो यम काका, मला एकल्याला तरी खाली पाठवा हो. मी बायको मला बिगर जगणार नाही. अरे तो या बायकोला दुसरं लग्न केलं म्हणजे कवा कधी कोणा संग? हे पाय मवा नवराले चांगला बताव माय, मले दररोज बिस्किटचे पुढे आणून द्या जाय व माय. आता मी कोणा संग भांडा जाऊ व माय. चिंगे शांत वय, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मावा नवरा मेला त्यात काय चांगलं झालं? आता कोण घेईन मै जिम्मेदारी, कोण पुरवून मै लाड? मी घेईन तुमची जिम्मेदारी, मी पुरवीन तुमचे लाड. खरंच तसा भीमा पहिला नवरा काही चांगला नव्हता. कधी बी मायावर राग काढा जाय, 1 रुपया खर्च करत नव्हता मायावर. बरं झालं मेला. माया बापानं बळजबरी लग्न लावून दिलं होतं मग त्याच्याशी. मी वाट पाहूनच होतो कधी मरतो तुमचा नवरा तर. म्हणूनच मी लगेच तयार झालो, ड्रेस ग्रेस घालून नवर देवाचा. चला मग पोरं पैदा करू. करे तू तर म्हणे तुझी बायको तर बिना जगू शकणार नाही. ओ यम काका, मला 2-3 सदा शिल्लक द्या, पण इले बी वर आणा. अरे टायमाच्या आधी कोणाला वर नाही आणू शकत आम्ही. मग मला भूत बनवून खाली पाठवा. असं काही बी नसतं चालत. ते कोण आहे? ते नशीब लिहणारं डिपार्टमेंट आहे. म्हणजे आपल्या संग काय घडतं काय घडणार आहे ते हेच लिहते का? हा, त्याला एकदा भेटायचं आहे आम्हाला. जा भेटा. मग नशीब तुम्हीच लिहिलं होतं का? सगळ्याचं मीच लिहतो. मग या नशिबात बायको कोण होती लिवली एखादी? लिवली होती एक, पण ती तुले पसंत नव्हती आली. अहो ती काळी होती. अरे तू तो तोंड पाय आरशात. तुले तर गेंडा बनवणार होतो आम्ही, पण चुकून माणसा जन्म झाला तो. बर ते जाऊ द्या, पण 15 वर्ष मी शाळा शिकलो, पण एक बी नोकरी नव्हती लिवली तुम्ही माझ्या नशिबात. अरे खेकड्या, तो आहे नशिबात पंतप्रधान म्हणा लिवेल होतं, पण तू कधी निवडणुकीला उभाच नाही राहिला. पण बायको तरी लिवायला पाहिजे होती माझ्या नशिबात. तू तोंड चांगलं नाही रे. अहो ज्या लोकांच्या तोंडात दात नाही, डोक्यावर केस नाही, त्याला बायका भेटू राहिल्या. अरे त्याचं नशीब चांगलं लिवेल म्या. मग नशीब लिवायच्या टायमाला करू ना बाहेर जाता का तुम्हाला? अरे तू नशीब बंद पडेल पेनान लिवलं होतं म्या. तुम्ही माझ्या जिंदगीत दुःख दर्द कवून लिवले एवढे? तू नशीब लिवायच्या दिवशी टेन्शन मध्ये होतो मी. माझ्या नशिबात एवढी बिनडोक बायको कवून लिवली? अरे तो नशिबात बायको लिवली हीच मोठी गोष्ट आहे. तिनीच तमावा जीव खा जाय आणि मावा रक्त पी जाय. अरे तू ही बायको मागच्या जन्मात चुडेल होती. गांजा फुकून नशीब लिवलं होतं का मावा? मया नांदी नका लागू, नाही तर पुढच्या जन्मात वटवागुळ बनवीन, मग लटकाना झाडाला उलट. ए राहुल, तोय बाबा पाय कुठे? बाबा आशीर्वाद द्या. उदंड आयुष्य लाभो. आता मेलो ना, आता कोणतं आयुष्य? बाबा चला, तुम्हाला गरम तेलात तळाचंय. यम काका, माझ्या बाबाने काही पापणी करेल त्याला कायची सजा देऊ राहिल तुम्ही? अरे तो बाबानीच तर वरून दिसायला शरीफ आहे, पण आतून लय पाप करेल तो बाबानं. असं काय करेल माझ्या बाबानं? तो या बाबानं लगन वलबईला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज केलं. बाबा ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून. अरे बाळा, कधी कधी होऊन जाते रिकामे काम. वा रे वा, म्हणजे तुम्ही केलं तर काही नाही. कॉलेजमध्ये मी एका पोरीला नुसता डोळा मारला होता, तर तुम्ही मला उलट टांगू टांगू मारलं होतं. अरे बाळा, मोठ्या माणसाचं काम राहतं लहान लेकराला वळण लावणं. वा रे वा, म्हणजे आम्हाला वळण लावा आणि तुम्ही बयाच्या मांग पळा. चालाव बाबा, तेल थंड होईन पुन्हा. ना तू वाचो रे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मला वाटलं नव्हतं म्हातारा इतका आरामखोर आहे म्हणून. चला रे, तुमचा निकाल लावायचा आहे. निकाल 10वीचा का 12वीचा? अरे खळपट चाट्या, तुम्हाला स्वर्गात पाठवायचंय का नरकात? तुमच्या कर्माचा हिशोब लावल्यावर समजन. परी हूं मैं, मला तर स्वर्गातच पाठवा. खरजूल तोंडाचे, तुला तर नरकात पाठव नये. पण मी काय पाप करेल? तो मेकअप करून पोराला फसवेले. 4 पोरं चालवा जाय, पोराकडे पाहून हसा जाय आणि त्याला प्रेमात पाडा जाय. तू फिल्टर लावून फोटो काढा जाय आणि इंस्टाग्रामवर टाका जाय. माझ्या बापाला सांगा जाय मी कॉलेजला चालले आणि पोरा संग हिंडा जाय तोंड बांधून. तुला तर कोड्याचा मार भेटणार आहे. ईशो बोले काका, मला नरकात नका पाठवू. नरकातल्या गरमीनं मी काळी पडीन. जिपरे, सुंदरता फक्त माणसाचं आकर्षण आहे आणि इथं माणसं नाहीये, आत्मा आहे सगळ्या. त्याच्यामुळे तुला इथं काळा कुत्र बी विचारत नाही. पण मी लय पुण्य करेल. काय पुण्य करेल तो? मी दररोज देवाचे स्टेटस ठेवा जाय. देव कर्म पाहतो, व्हॉट्सअप स्टेटस नाही. मी दुसरं बी पुण्य करेल. काय? मी दररोज कुत्र्याला बिर्याणी खाऊ घाल जाय. म्हणजे कोंबड्याला मारून त्याची बिर्याणी कुत्र्याला खाऊ घाल जाय. म्हणजे एकाचा जीव घ्या जाय आणि एकाचं पोट भरा जाय. वा रे वा, घुटण्यात मेंदू. तुला तर नरकातच पाठवतो आणि गेल्या गेल्या काना जोडाच्या मशीन मध्ये टाकायला लावतो. मला एवढ्या वारची ना माफ करा. रडून काही फायदा नाही, आम्ही माणसानी माफ कराल.
चला पुढचं कोण आहे? मी कशाने मेले तुम्ही? जास्त दारू पिलती म्हणून फुफ्फुस खराब झालत. तुम्हाला स्वर्गात जायचंय का नरकात? स्वर्गात. अरे पण तू आता लय पाप करेल हे. काय पाप करेल म्या? एका पोरानं तो आता सिगरेट पिलती, तो त्याच्या घरी नाव सांगितलं होतं. हा, त्या पोराला वाईट व्यसन लागूनी म्हणून सांगितलं होतं. अरे पण तू दारूने मेला ना, तुला बी तर वाईट व्यसन होतं. त्या पोराच्या घरच्यानं किती मारलं त्याला. एवढ्या गोष्टीमुळे मला नरकात पाठवता का? तो अजूक लय पाप करेल हे. आता कोणतं पाप करेल म्या? तो कितीक पोराचे लग्न मोडले. कोणाचं? चला पुढचं कोण आहे? ओ मला भूक लागली, खायला आहे का काही? तो या घरचे 13 वेळेला जे तुला खायला ठेवन तेच तुला खायला भेटन. ते बी कावळ्यानं खाल्लं तेव्हा ते तो पोटात येईन. ओ माझ्या पोटात काहीतरी आलं, पण असा घाण वाशूर आला आणि पोट दुखू राहिलं. तो या गावातली स्मशानभूमी हागणारी ते का? हा बरोबर आहे. मग कावळ्यानं दुसरंच काहीतरी खाल्लं वाटतं. मला स्वर्गात पाडू सांग का नरकात? नरकात. अहो पण मी काय पाप करेल हे? तू मटण खाजाय. अहो मी सोमवारी गुरुवारी चतुर्थीला मटण खात नव्हतो. म्हणजे बाकीच्या दिवशी प्राण्याला त्रास होत नव्हता का? मंगळवारी बुधवारी. अहो मी उपास बी धरताय. 2 किलो साबुदाणा खाऊन उपास पावन नसतो देवाला. मला कायची सजा भेटेल हो नरकात? तुले उलट लटकून तो मुंडकं गरम पाण्यात उकळ नाही. ओ मी लय नाजूक आहे, मला थोडी हलकी सजा द्या. बर तो कातड सोलून तो डोळ्यात गरम गज घालतो. ओ काही घेऊन सजा माफ नाही होणार का? चल तो सारख्या लोकांना सगळा भारत देश भ्रष्ट केला. पैशाच्या जोरावर गरीबाचा फायदा उचलता तुम्ही. इथे पैशानी कर्म चालते. पुढचं कोण आहे? मी. तुला स्वर्गात जायचंय का नरकात? स्वर्गात. तू काही चांगले काम करेल का? अहो मी काही बी चांगलं करायला गेलो की उलटच होता मग ऐकून. उलट म्हणजे एकदा मी भिकाऱ्याला 100 रुपये दिले तर त्या भिकाऱ्याने त्या पैशाची दारू पिली. तो अभि आयुष्यात लय पाप करेल, तुला बी नरकातच जाणं आहे.